डायबिटिक लोकांमध्ये स्त्रिया असो किंवा पुरुष असो दोघांमध्ये देखील फ्रिक्वेंट युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन्स किंवा लघवीच्या जागी इन्फेक्शन होणं हे खूप कॉमन फाइंडिंग आहे. आणि असं होण्यामागचं कारण हेच आहे की आता तुमच्या युरिनमध्ये शुगर पॉझिटिव्ह यायला लागलेली आहे. आणि हे असं कधी होतं तर आपले प्रत्येकाची जी किडनी असते त्या किडनीचा एक सबस्टन्स थ्रेशोल्ड असतो, त्यात मग त्या किडनीचा एक ग्लुकोज थ्रेशोल्ड देखील असतो. म्हणजेच आपली ब्लड जेव्हा किडनीमध्ये पोचतं तर त्या किडनीमध्ये पोचल्यानंतर ब्लडमध्ये जी काही शुगर असेल तर ती पुन्हा रिॲब्सॉर्ब केली जाते आपल्या बॉडीमध्ये आणि युरिनमध्ये फक्त युरिनच पास केलं जातं, तर त्याच्यामध्ये शुगर उतरली देऊ जात नाही. मात्र जेव्हा तुमच्या शुगर लेवल 180-200 अशा क्रॉस व्हायला लागतात तेव्हा आपली किडनी त्या शुगरला रिॲब्सॉर्ब करू शकत नाही आणि मग ती शुगर जी आहे ती तुमच्या युरिनमध्ये पास व्हायला लागते. आणि जेव्हा शुगर युरिनमध्ये पास होते तर सारख्या त्या युरिनमध्ये शुगर यायला लागली तर मग तुम्हाला लघवीच्या जागी इन्फेक्शन व्हायला लागतं. तर तुम्ही मग फिजिशियनकडे जाता, फिजिशियन तुमच्या शुगर टेस्ट करून घेतात, युरिन टेस्ट करतात. त्या युरिन टेस्टमध्ये कळतं की तुमच्या शुगर वाढलेल्या आहेत आणि युरिनमध्ये देखील शुगर पॉझिटिव्ह आलेली आहे आणि त्यात तुमच्या शुगर कमी करणाऱ्या मेडिसिनही देतील ते. आणि दुसरं म्हणजे तुमच्या जेनरल इन्फेक्शन जे आहेत ते क्लिअर करण्यासाठी काही मेडिसिन्स देतील, ऑइंटमेंट देतील. मात्र हे असं किती दिवस चालणार? तुम्हाला जर तुमच्या ह्या जे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन फ्रिक्वेंटली होऊ नये असं वाटत असेल तर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही डायबिटिक असाल तर तुमच्या शुगर लेवल मॅनेज करण्यासाठी औषधांबरोबरच तुमच्या लाईफस्टाईल आणि डाएट याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. लाईफस्टाईलमध्ये मग तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट, जेव्हा तुम्ही स्ट्रेस मॅनेज करायला लागतात तेव्हा देखील तुमच्या शुगर लेवल मॅनेज व्हायला मदत होऊ शकते आणि त्याचबरोबर तुमच्या डाएट आणि एक्झरसाईजने देखील तुमच्या शुगर लेवल मॅनेज व्हायला मदत होऊ शकते.